नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, बऱ्याच ताईंचे मला मेसेज आलेले आहेत की ताई, स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण कसे करावे, त्याचं उद्यापन कसं करावं ते प्लीज सांगा. बघा, आता बऱ्याच लोकांचे पारायणं झालेली आहेत किंवा थोड्यांची काही कारणामुळे झालेली नाही आहेत किंवा काही अडचण असेल, ट्रॅव्हलिंग असेल, लग्नसराई असेल, तर तुम्ही आता मार्गशीर्ष संपता तुम्ही या गुरुवारपासून किंवा त्याच्यानंतरही कुठल्याही दिवसापासून तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे पाठ तुम्ही करू शकता. आता स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे स्वामी भक्तांसाठी एक लाईफलाईन किंवा एक वरदान किंवा एक संजीवनी असं तुम्ही म्हणू शकता. बघा, तुमची कुठली पण इच्छा असो, ती 108 पारायण केल्यावर अशक्य गोष्टी स्वामी पूर्ण करतात, हे नक्की. स्वामी तुम्हाला नक्कीच त्याचं फळ देतात, पण तुमचे कर्म पण तेवढे चांगले पाहिजे. मी सुद्धा 108 स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केले होते आणि मला स्वामींनी भरभरून आशीर्वाद दिलेला आहे. आता माझा अनुभव मी पहिली सांगते आणि मग पूर्ण नियम अटी वगैरे सांगते. व्हिडिओ थोडा मोठा होईल, त्यामुळे प्लीज मी तुम्हाला आत्ताच सॉरी म्हणते. माझा अनुभव असा होता की मी स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण केलं होतं, कारण कोविडनंतर बऱ्याच जणांची नोकरी गेली होती किंवा नोकरीवरून त्यांना म्हटलेलं होतं की आम्ही पगार देणार नाही, तुम्ही प्लीज आता नोकरी करू नका. तर तसंच माझ्या मिस्टरांबाबतीत पण घडलेलं होतं. आणि जेव्हा मी हे पारायण करत होते कोविडमध्ये, आपोआप समोरून काही न प्रयत्न करता एक स्वामी भक्तच होते, जे ओळखीचे होते, पण बरीच वर्ष त्यांना माझे मिस्टर भेटले नव्हते. पण माझे मिस्टर कुठल्या फील्डमध्ये आहेत, काय काम करतायत हे त्यांना माहिती होतं आणि त्यांना माणूस पाहिजे होता त्यांच्या कंपनीमध्ये, म्हणून त्यांनी कॉन्टॅक्ट केला आम्हाला आणि सगळं इंटरव्ह्यूज वगैरे सगळे झाले आणि नंतर माझ्या मिस्टरांना त्या कंपनीमध्ये नोकरी लागली आणि म्हणून आम्ही बँगलोरला शिफ्ट झालो. तर हा माझा स्वामीचरित्र सारामृताचा अनुभव होता. प्रचंड मानसिक त्रास, चिडचिड, भरपूर अडथळे. स्वामी अक्षरशः म्हणजे तुमची इतकी परीक्षा बघतात ना की तुम्हाला असं वाटतं की आता हे बस सोडून द्यावं, होतंय ते होऊन दे, बस नका वाचू, असं होतं तुम्हाला. सो आपण जिद्द आपली सोडायची नाही आहे. आता तुम्हाला हा ग्रंथ वाचायला, बघा, आता मला तो पाठ झाला आहे, बऱ्याच लोकांना तो पाठ झाला असेल, त्यांना तास, सव्वा तास किंवा मॅक्झिमम 1.5 तास लागतो, कारण वाचून वाचून खूप आपल्या ते शब्द, त्या लाईन आपल्याला पाठ झालेले असतात. आता तुमच्या, बघा, मी कायम सांगते, तुमच्या किंवा मी तरी जेवढ्या आपल्यामध्ये श्वासोश्वास, शेवटचा श्वास आहे ना, तोपर्यंत आपण ही पोथी किंवा हे ग्रंथ अजिबात वाचायचं जे आहे ते सोडता कामा नये. आता पारायण कोणी करावे, तर ज्यांना मुले होत नाही आहेत, नोकरी लागत नाही आहे किंवा अतिशय मोठं लोन झालेलं आहे, तुम्ही प्रयत्न, कष्ट भरपूर करताय पण तुम्हाला नशिबाची साथ मिळत नाही आहेत, तुमचं घर होत नाही आहे, बँकेत लोनची फाईल पास होत नाही आहे, जॉबमध्ये तुम्ही खूप चांगले प्रयत्न करतायत, तुम्ही खूप कष्ट करतायत पण तुम्हाला प्रमोशन मिळत नाही आहे, घरात शुभ कार्य होत नाही आहे, तर अशा कुठल्याही ज्या खूप कठीण गोष्टी असतील त्यासाठी तुम्ही स्वामी चरित्राचे 51 किंवा 108 पाठ नक्की करा आणि मग तुम्ही त्याचा अनुभव बघा. आता पहिली गोष्ट म्हणजे या 108 दिवसांमध्ये महाराज तुमची अतिशय परीक्षा बघतात, हे लक्षात ठेवूनच खूप अडथळे येतात. तुम्हाला असं वाटतं की पारायण जाऊ दे, आपण इथे सोडून टाकावं, पण प्लीज तसं करू नका. तुमच्यातली जी वाईट शक्ती आहे ती तुम्हाला हे करण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करत असते, पण ते सगळं तुम्ही जुमानून बाजूला ठेवून, ते सगळं न जुमानता सगळं बाजूला ठेवून तुम्ही आपली सेवा, आपलं पारायण चालू ठेवायचं आहे, तरच तुम्ही 108 पारायणाला बसा. आता जमलं तर तुम्ही गुरुवारी चालू करू शकता किंवा कुठल्या पण शुभ दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता. आता पहिल्या दिवशी जर तुमच्या जवळपास केंद्र असेल, मठ असेल, नारळ, खडीसाखर, फुलं घेऊन जायची, स्वामींना प्रार्थना करायची, सांगायचं, घरी यायचं, आदल्या दिवशी करा. दुसऱ्या दिवशी तुम्ही पारायणाच्या पहिल्या दिवशी पहिली म्हणजे स्वामींची मूर्ती असेल, फोटो असेल तर छान अभिषेक घाला, छान फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या, अष्टगंध, हिना, अत्तर, कुंकू, फुलं असं सगळं स्वामींना वहा. त्याच्यानंतर उजव्या हातात पाणी
अक्षता, फूल, अष्टगंध, हळद कुंकू घेऊन तुम्हाला पहिल्याच दिवशी फक्त संकल्प करायचा आहे की स्वामी मी आजपासून 108 स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करणार आहेत. आणि तुमची जी काय अडचण आहे, कशासाठी तुम्ही करताय, का करताय हे सांगायचं. तुमचं पूर्ण नाव, गोत्र, कुठं राहता हे सगळं सांगायचं. स्वामींना जे काय तुमच्या मनात आहे ते सगळं त्या दिवशी बोला त्यांच्याकडं आणि मग तामणात ते पाणी सोडून द्या. त्याच्यानंतर दररोज जोपर्यंत तुमची पारायणं होत नाही तोपर्यंत दररोज घरी गोमूत्र शिंपडायचं पारायणाच्या अगोदर. स्वतः थोडंसं घ्यायचं आणि मग पारायणाला बसायचं. आता बघा, तुम्ही जर घरी असाल किंवा तुम्ही हाऊसवाईफ असाल आणि तुमच्याकडं भरपूर वेळ असेल तर तुम्ही एका दिवसात 2 पाठसुद्धा करू शकता. म्हणजे काय तर जे 108 पारायण जे 3.5 महिन्यांमध्ये होतं ते जवळपास 2-2.5 महिन्यांमध्ये होऊन जातं. पण कंपल्शन नाही आहे जर तुमच्याकडं टाईम असेल तर. आता बऱ्याच ताई वर्किंग आहेत, ते सकाळी उठून वाचून मग जॉबला जाऊ शकता किंवा जॉबवरून येऊन छान आंघोळ करून मग तुम्ही संध्याकाळीसुद्धा हे पारायण तुम्ही करू शकता. ह्याच्यामध्ये जास्ती काही नियम अटी वगैरे काही नाही आहेत. सो तुम्ही एका दिवसाला पूर्ण पोथी म्हणजे 1 अध्याय ते 21 अध्यायपर्यंत तुम्हाला दररोज वाचायचं आहे. आता नियम अटी काय आहेत तर 108 पारायण जेव्हा तुम्ही करणार आहे तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य आहे. जोपर्यंत तुम्ही ह्याचं उद्यापन करत नाही तोपर्यंत. म्हणजे काय तर 3-3.5 महिने तुम्ही मांसाहार म्हणजे अंड, दारू, सिगरेट, त्याच्यानंतर कुठलाही करी किंवा कुठलाही नॉनव्हेजचा रस्सा, मटण, चिकन काहीही तुम्हाला खायला मिळणार नाही. हे लक्षात घेऊन मगच पारायणाला सुरुवात करा. माझ्याकडं एका ताईंनी मला सांगितलं होतं की मी 108 पारायण केले आणि मला अनुभव आला नाही. आणि मी त्यांना विचारलं होतं की तुम्ही काही चूक केली आहे का, तर नियमितपणे तुम्ही सांगा प्रामाणिकपणे. तर त्यांनी मला सांगितलेलं की 108 पारायणामध्ये एक दिवशी मला असं झालं की म्हणाले मला रस्सा खायची इच्छा झाली. मग तो अंड्याची करी असे ना किंवा काही असे ना, मी पूर्ण अंड नाही खाल्लं पण फक्त त्याचा रस्सा चपातीबरोबर खाल्ला. आता तुम्ही मला सांगा, ज्या करीमध्ये अंडं घालून आपण त्याची अंडा करी बनवतो त्या करीमध्ये ते उतरणार नाही का? भले मग तुम्ही अंडं नका खाऊ, फक्त ती करी खा, ती व्हेज होते का? तर ती नाही होत. त्यामुळे त्यांना अनुभव आला नाही. त्यांनी परत संकल्प करून परत 108 पारायण केले आणि त्यांची जी इच्छा होती ती पूर्ण झाली. त्यामुळे नियम अटी जर तुम्ही व्यवस्थित पाळणार असाल तरच तुम्ही पारायणाला बसा. म्हणजे काय तर तुम्हाला पूर्ण 3.5 महिने प्युअर व्हेज खायचं आहे. आता परान्न ताई चालेल का? तर बघा, परान्न चालत नाही. पण आता तुम्ही मेसमध्ये जेवण करताय किंवा तुम्ही हॉस्टेलमध्ये राहताय, तुम्हाला पारायण करण्याची इच्छा आहे, तुम्ही मेसमध्ये जेवताय, तुम्ही वर्किंग आहात, तर जेव्हाही तुम्हाला लग्न सराईला जायचं असेल, अगदी जवळच्यांचं असेल किंवा घरातलं असेल, तर तुम्ही काय करू शकता की तुम्ही जेवणाच्या अगोदर 3 खेपा गायत्री मंत्र म्हणायचा आहे, स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि मग ते जेवण तुम्हाला ग्रहण करायचं आहे. आता तिसरी गोष्ट, ताई ब्रह्मचर्याचं पालन करायचं का? तर बघा, आता स्वामीचरित्र सारामृताला ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही आहे. आता तुम्ही संतान प्राप्तीसाठी जर करणार असाल तर बघा 3.5-4 महिने ब्रह्मचर्याचं पालन जर तुम्ही केलं तर त्याचा काय उपयोग आहे सांगा? तर आता ज्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायला जमत नाही आणि तुमचं ब्रह्मचर्य जर तुटलं असेल, म्हणजे काय की जर तुमचा आणि तुमच्या मिस्टरांचा जर कॉन्टॅक्ट आला असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे, डोक्यावरून आंघोळ करायची आहे, घरी गोमूत्र शिंपडायचं आहे, थोडं स्वतः घ्यायचं आहे आणि मग तुम्ही पारायणाला बसायचं आहे. आता ताई मध्येच आम्ही जर 4 दिवस गावाला जाऊन आलो मग परत पारायण चालू करू शकतो का? तर बघा, असं करू नका. बघा, आता 4 दिवस गेलं परत आलं, परत 3.5 महिन्यामध्ये परत 4 दिवस गेलं परत आलं, असं अजिबात करू नका. तुमच्या घरी बसून हे पारायण तुम्ही वाचलं पाहिजे. मग तुम्ही तुमच्या सासरी जाऊन वाचलं तरीही चालेल, कारण ते तुमचं सासर आहे. पण जर तुम्ही माहेरी किंवा आईकडं जर किंवा तुमच्या बहिणीकडं जर गेला तर ते चालणार नाही. त्यामुळं पारायण करण्याच्या अगोदर या सगळ्या नियम अटी जाणून घ्या, पूर्ण व्हिडिओ बघा, विचार करा मनामध्ये. तुमच्या पुढं काही गोष्टी असतील, ठरल्या असतील, पहिली प्री प्लॅन झाल्या असतील तर पारायण करू नका. मग ते सगळं झाल्यानंतर मग तुम्ही 3 महिने निवांत पारायणाला बसू शकता. तर आता पारायण, आता परान्न मी तुम्हाला सांगितलं, वर्ज्य आहे ते झालं, ब्रह्मचर्याचं झालं. आता पारायणाच्या दरम्याननी
खोटं बोलणं नाही, शिव्या शाप घालणं नाही, कोणाचं तरी वाईट आपण होऊन दे किंवा त्यांनी आपलं वाईट केलं आहे म्हणून मी आता त्याचं वाईट चिंतायचं नाही, शिव्या शाप द्यायच्या नाही, दुसऱ्यांच्याबद्दल वाईट होऊ दे ही मनामध्ये इच्छासुद्धा आणायची नाही. मग तुमच्या पारायणाला काहीच अर्थ राहणार नाही. बघा, शुद्ध भाव किंवा स्वामी सेवेचा भाव आणि श्रद्धेने पारायण करणं हीच मोठी स्वामींविषयी आपली जी श्रद्धा आहे बघा, त्यामुळे खूप मन लावून पारायण करा. आणि आता शेवटचा प्रश्न म्हणजे ताई, नैवेद्य काय दाखवायचा? तर तुम्ही जे दुपारी जेवणाला बनवता, भले मग कांदा लसूण असे ना, कांदा लसूण विरहित 3 महिने अजिबात शक्य नाही, त्यामुळे कांदा लसूण तुम्ही खाऊ शकता. त्यामुळे कांदा लसणाचं जे काही तुम्ही दुपारी बनवता तेच तुम्ही नैवेद्य म्हणून स्वामींना दाखवू शकता. काहीच नसेल तर तुम्ही खडीसाखर दाखवू शकता किंवा तुम्ही कुठलंही फळ दाखवू शकता. काहीच शक्य नाही तर दूध साखर दाखवू शकता. तसं काहीच याचं कंपल्शन नाही आहे. आता तुमचे जर पिरियड्स असतील तर ताई काय करायचं? तर बघा, आता तुमचे समजा 21 पारायणं झाली असतील, नंतर तुमच्या पिरियड्सला जवळजवळ 5 ते 6 दिवस लागतात. 6 दिवसानंतर कंप्लीट फ्लो जेव्हा तुमचा बंद होईल त्याची खात्री करून घ्या आणि मग 7व्या दिवसापासून तुम्ही तुमचं पारायण परत चालू करू शकता. जे 5 ते 6 दिवसमध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पारायण करायचं नाही. तुम्ही नामस्मरण करू शकता, पण पारायण अजिबात पोथीला हात लावायचं नाही, वाचायचं नाही, मोबाईलवरती अजिबात नाही. ते 5-6 दिवस तुम्ही स्किप करायचे आहेत आणि ते काउंट करायचे नाही आहेत. हा शेवटचा प्रश्न. आता उद्यापन कसं करायचं? तर बघा, उद्यापन ज्या दिवशी तुमचं 108 पारायणाची जेव्हा समाप्ती होईल त्याच दिवशी तुम्हाला त्याचं उद्यापन तुम्ही करू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या दिवशी परत स्वामींना छान अभिषेक घाला. हिना अत्तर, फुलं, पिवळी फुलं, वस्त्र, हार जे काय तुम्हाला करायचं आहे परत त्या दिवशी तुम्ही करू शकता. आणि तुमचं वाचन त्या दिवशी शेवटचं जे 108वं पारायण आहे ते सगळं झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे. आता स्वामींना काय आवडतं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, स्वामींना बेसन लाडू किंवा पुरणाची पोळी, वरण, भात, भजी, कोशिंबीर असा तुम्ही साधा नैवेद्यसुद्धा स्वामींना दाखवू शकता. कुठल्याही ब्राह्मणाला तुम्ही शिदा नेऊन देऊ शकता. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही जे जमेल त्या दिवशी ते तुम्ही दान पण करू शकता. अशा साध्या पद्धतीने तुम्ही 51 किंवा 108 पारायणाचं उद्यापन करू शकता. आता तुम्हाला सगळी माहिती मी इथं सांगितलेली आहे, त्यामुळे सेवा ही मनापासून श्रद्धेने आणि खूप मन लावून करा. कारण स्वामींना भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही किती श्रीमंत आहात किंवा तुमच्याकडं किती पैसा आहे किंवा तुम्ही स्वामींना किती सजवता ह्याचा स्वामींच्यावर काहीही फरक पडत नाही. स्वामींना शुद्ध मनाने आणि श्रद्धेने भक्तिभावाने त्यांची सेवा केली हे स्वामींसाठी सर्वश्रेष्ठ आहे. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.